नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इथं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 4.4 प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे? वर्गमूळ 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए बरोबर 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमूळ बी. तर ए भागिले बी हे गुणोत्तर काढा. दिसताना तरी कठीण दिसते गणित, पण कठीण नाही आहे, सोपं आहे. तर बघूया हे गणित लिहून घेऊया आधी आपण. बघा काय दिलं आहे. वर्गमुळामध्ये 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए दिले आणि इकडे काय दिलं आहे बरोबरच्या त्या साईडला 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमूळ बी दिलं आहे. तर ए भागिले बी काढा. ओके, ए भागिले बी किती उत्तर येत आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता काय करावं लागणार आपल्याला, या वर्गमूळ चिन्हाला काढायचं आहे आपल्याला. हे वर्गमूळ चिन्ह आहे, वर्गमूळ चिन्ह, त्याच्यामुळे आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. तर दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर काय येणार आहे, वर्गमूळ हे बघा याला कंस दिला आहे, वर्ग दिला आहे. 0.4चा वर्ग, 0.04चा वर्ग आणि वर्गमूळ बीचा वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल करून टाकायचं आहे. 0.04 शिल्लक राहिलं, 0.4 शिल्लक राहिलं, ए शिल्लक राहिलं बरोबर. 0.4 आपल्याला इकडे जसं तसं लिहायचं आहे वर्ग. आता वर्गमूळ बी, बीचं वर्गमूळ चिन्ह आणि वर्ग कॅन्सल झाला आहे, फक्त बी शिल्लक राहिलं आहे. आता बीला आपल्याला इकडे आणायचं आहे. इथे गुणिले बरोबर चिन्ह त्या साईडला होणार, निरंतर होणार भागिले. ए भागिले बी आलं. ओके, आता 0.04 आणि 0.4 ह्याला आपल्याला ह्या साईडला न्यायचं आहे, भागिले होणार. ओके, 0.04चा वर्ग गुणिले 0.04चा वर्ग भागिले 0.04 गुणिले 0.4. आता काय करायचं आहे, ए भागिले बी जसे तसं लिहायचं आहे. 0.4चा वर्ग म्हणजे काय, 0.4 गुणिले 0.4 हे आपण 2 वेळा लिहिलं आहे. तसं आपल्याला 0.04 पण 2 वेळा लिहायचं आहे. वर्ग करायची गरज नाही त्यांचा. भागिले 0.04 गुणिले 0.4. आता बघा 0.4 0.4 0.04 0.04 दोन्ही पण कॅन्सल झालं आहे बरोबर. 0.4 गुणिले 0.04 हे उत्तर आलं आहे. पण आपल्याला अंश आणि छेदामध्ये उत्तर काढायचं आहे. त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला ह्या दशांश चिन्हाला घालवावं लागेल. ते कसं घालवणार, 0.4 म्हणजेच काय 4 भागिले 10. ओके, गुणिले एक दशांश चिन्ह आहे ना पुढे, म्हणून आपण इकडे 10 घेतले. तसं 0.04 आता इकडे 2 दशांश चिन्ह पुढे आहे, म्हणजे आपल्याला 100 घ्यायचं आहे. 4 भागिले 100. ओके, आता भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. बे दुणे 4, बे पंचे 10. आता 4ने 100ला भाग जातो, 4 एके 4, 4 दुणे 8, 2 शिल्लक राहिले, 4 पंचा 20. ओके, म्हणजे काय उत्तर आलं आहे, 2 भागिले 5 गुणिले 1 भागिले 25. आता गुणाकार करा, 2 गुणिले 1 किती, 2 भागिले 25 गुणिले 5 किती, 25 5 125, 2 भागिले 125. आता ह्याच्या पुढे काही भाग जात नाही आहे, त्याच्यामुळे हेच आपलं फायनल ॲन्सर असणार आहे. म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारला होता, ए भागिले बी बरोबर तेवढंच काढायला सांगितलं होतं. 2 भागिले 125 उत्तर आलेलं आहे. ओके, धन्यवाद.